प्रारब्ध क्रियमान भक्ता संचेत नाही जाण अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाहे सत्वर दत्तम बाधा लोहे भक्ताची काजा किंवा हाजय भक्ताशी कदा देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्वाही. मायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिद्रय्य. समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तडीद्वाससं नीलमेघाववासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशकं. वरं तिष्ठकाय समानस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. आता हृदया फुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाही. प्रस्तुत आज हरिदिन निमित्ताने सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्मान्य संत श्रेष्ठ सर्वतोपरिचित शिरोमणी श्रीमंत तुकोबाराय यांचा हा सेवेसाठीचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज जे भगवंताचे दास आहेत, भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्ताचं गुणवर्णन करायला लागलेले आहेत. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये जी काही उन्नती होते, जी काही भगवत भक्ताच्या जीवनामध्ये गती प्राप्त होते, किंवा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये जे असणारं जीवन जगताना जे स्थिती प्राप्त होते, त्या महत्वाच्या स्थितीचं वर्णन या अभंगातून करायला लागले. मानवी जीवनामध्ये माणूस ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस माणसाला दोन प्रकारचे भोग हे भोगावेच लागतात. प्रत्येक माणसाला याच्यावर मनुष्य मात्र जो पृथ्वीच्या पाठीवर जीव या रूपाने आलेला आहे, माणूस असो, पशु असो, कोणत्याही योनीतला असो, जलचर असो, भूचर असो, खेचर असो, यानंतर कोणत्याही योनीमध्ये जन्मलेली जी व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला दोन प्रकारचे भोग भोगावेच लागतात. कोणी असो, मग कोणते भोग भोगावे लागतात प्रत्येकाला. तुम्ही आम्ही भोग भोगत आहोत बरं का. जन्मलं तेव्हापासून मरेपर्यंत जे भोगावे लागतात ते दोन प्रकारचे भोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये येऊन जातात. कोणते दोन भोग असतात? एक सुखाचा भोग आणि एक दुःखाचा भोग. हे दोन्ही भोग आपल्याला भोगावेच लागतात ना. काही दिवस सुखाचे, काही दिवस दुःखाचे. दोन्हीही भोग आपल्याला भोगूनच सारावे लागतात. आपल्या पाठीमागं दुःख जर आलं ते दुसऱ्याला भोगता येत नाही. समजा एक इंचू माझ्या हाताला चावला, त्याचं दुःख मला व्हायला लागलं. ते दुःख जर दुसऱ्यानं उष्ण घेतो म्हटलं तर कुणाला उष्ण घेता येईल का? ते कुणाला सारावं लागलं दुःख? जे ज्याला प्राप्त झालेलं आहे त्यालाच ते दुःख सारावं लागतं. सुखाचे भोगही तसेच असतात. सुखाचा भोग ज्याला प्राप्त झाला त्याच व्यक्तीला सुख भोगता येतं. इतर व्यक्तीला जर त्याचं सुख वाटून देऊ म्हटलं तर ते वाटून देता येत नाही. हा, तुम्ही तुमच्याकडला पैसा अडका वाटून देचाल, तुमच्या जवळचा काहीतरी अन्नधान्य तुम्ही वाटून देचाल, पण आपण दिलेल्या भोग या वस्तूमधून त्या व्यक्तीला पुढच्या सुख होईल असं काही सांगता येत नाही. आपण एखाद्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून एखाद्याला काहीतरी वस्तू देऊन टाकूया आपण, पण त्याला सुखच प्राप्त होईल असं काही सांगता येतं का? सुखही दुसऱ्याला देत येत नाही तर दुःखही दुसऱ्याला देता येत नाही. पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी एक व्यक्ती पंढरीला गेला
आता पंढरीच्या घाटावर, त्या घाटावर आंधळे खुळे लंगडे पांगळे बसले जातात. आंधळ्याला पैसा दे भगवान, आंधळ्याला पैसा दे भगवान असं म्हणतात. काहीतरी म्हणतात, माय दे, दादा दे, आप्पा दे, काका दे असं म्हणत बसतात. पण एका व्यक्तीकडे पैसा बराचसा होता. त्यांनी विचार केला, आता या आंधळ्याला आपण सुख दिलं पाहिजे आणि आंधळ्याला आपण पैसा दिला पाहिजे. पण पैसा देते वेळेस त्या आंधळ्याला पैसा द्यायला लागला तो, पण देताना पैसा बरीचशी गर्दी असल्यामुळे दुरून त्यानं पैसा त्या आंधळ्याच्या समोर ताटामध्ये हिबाळला. आंधळ्याच्या ताटामध्ये हिबाळला. आंधळाच्या ताटामध्ये पैसा हिबाळणं हे कशासाठी? आपल्या संपत्तीमधून त्या आंधळ्या माणसाला सुख मिळावं याच्यासाठी तो पैसा टाकला होता ना. म्हणजे आपल्या सुखात भागीदारी त्याला करून घ्यावं म्हणून तो पैसा टाकलेला होता. पण परिणाम काय झाला? तो पैसा जसा त्याच्या ह्याच्यामध्ये टाकला, त्या वाटीमध्ये, त्या कटोऱ्यामध्ये पैसा टाकला, तो पैसा छनकन उडाला आणि त्याच्या डोक्यामध्ये लागला. इतका जोरात लागला की तिथं चोंद पडली आणि रक्त खाली गळायला लागलं. सांगा, याच्या पैशाच्या सुखाच्या भोगामध्ये त्या व्यक्तीला सुखी करता आलं का? सुखी करता येत नाही. आपल्याला सुखाचा भोग आला तरी आपणालाच भोगावा लागतो आणि दुःखाचा भोग आला तरी आपणालाच भोगावा लागतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुख दुःखाचे भोग भोगत असताना माणसाला हे दोन सुख दुःख भोगावेच लागतात आणि भोग भोगून सारावे लागतात. सुख जरी असलं तरी सुखाचे भोग भोगून सारावे लागतात आणि दुःखाचे भोग भोगून सारावे लागतात. आता मला सांगा, हे सुख दुःखाचे भोग आपल्याला जे प्राप्त होतात ते उगीच्या उगीच प्राप्त होतात का? सुख दुःखाचे भोग आपल्याला प्राप्त होतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही सुखाचे क्षण येऊनच गेले, दुःखाचे क्षण येऊनच गेले. आता ते सुखाचे क्षण, दुःखाचे क्षण, आलेले क्षण जे आहेत त्या सुख दुःखाच्या पाठीमागे काहीतरी उपपीठिका असेल ना. सुखच मिळण्या पाठीमागे काहीतरी पाठीमागे पार्श्वभूमिका असली पाहिजे ना. एखादी व्यक्ती सुखीच सुखी असते जीवनामध्ये, जन्मल्यापासून ते मरेपर्यंत ते सुखी असतं, कधी दुःखी होत नाही. काही व्यक्ती असे असे निष्कंप कपाळाचे असतात, जन्मलं तेव्हापासून जे त्यांच्या पाठीमागे दुःख लागतं ते मरेपर्यंत सारखं त्यांच्या पाठीमागे दुःख असतं. मग हे सुख दुःख का होतं? हे सुख दुःख कुठून विकत आणावं लागत नाही. हे सुख दुःख कुठून विकत आणावं लागत नाही. कुठं होतं ते? दुसरीकडे कुठंच ते पिकत नाही. मग कुठं पिकतं? ते आपल्या जवळच पिकविण्याचं असणारं क्षेत्र आहे, बाकी दुसरीकडे कुठेही नाही. दुसरीकडून आणायचं ना, दुसरीकडून घेऊच यायचं नाही ना. आपण जसं कर्म करावं तसं सुख दुःख भोगावं. परिणाम चांगले कर्म केले आयुष्यात काय? चांगले कर्म केले काय मिळतंय? दुःख. चांगल्या कर्माचं फळ सुख, वाईट कर्माचं फळ दुःख. आता वाईट कर्म कोण करतो आणि चांगले कर्म कोण करतो? आपणच चांगले वाईट कर्म करतो. आपणच करायचं, आपणच भरायचं आणि आपणच मरायचं. आपले भोग आपण भोगायचे आणि ते जे भोग येतात ते भोग आपल्याला भोगूनच सारावे लागतात. विठ्ठला ते भोग फक्त आपल्यालाच भोगावे लागतात असं नाही, देवादिकांनाही ते भोग भोगावेच लागतात. ज्यांनी पृथ्वीच्या पाठीवर आले त्यांना भोग भोगावेच लागतात. देवादिकांना भोग हे सुटत नाही. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा.
नारद चुकला चाळा इंद्रा पडले भोग चंद्र झाला काळा. हे कशाचं फळ त्यांना मिळालं हो? गुरुपत्नी अभिलाषाचं फळ असणारं त्यांना मिळालं आणि त्याचं दुःख त्यांना भोगावं लागलं. प्रत्येक मनुष्य मात्रानं पेरणी केलेली आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही पेरणी केलेली आहे. मला सांगा, जे पेरलं तेच पिकत का न पेरलेलं पिकत? वावरामध्ये हायब्रिड पेरलं आणि गव्हाची रास करायला गेला, शक्य आहे का? हायब्रिड पेरल्यावर काय येईल त्या वावरामध्ये? बरोबर त्या ठिकाणी ज्वारीच हायब्रिडच येईल. जे पेरावं ते उगवत. मग आपण पेरणी करणारे आहोत. सत्कर्म पेरलं सुख, दुष्कर्म पेरलं दुःख. सोपं आहे ना? जे पेरावं ते उगवतं. बरं, पेरणी कुठं करतात? पेरणी कुठं करतात? पत्रावर पेरायचं असतं. कुठं? पेरणी ही शेतामध्ये करायची असते. शेतामध्ये पेरणी करायची असते. शेताला दुसरे एक नाव आहे, क्षेत्र. काय म्हणतात त्याला? क्षेत्र म्हणतात. पाण्याखालील क्षेत्र, लागवडी योग्य क्षेत्र, त्याच्यानंतर पोट खराब क्षेत्र, हे त्या क्षेत्राचे नाव आहेत. नाना प्रकारचे क्षेत्र. पेरणी कुठं करायची असते? त्या त्या क्षेत्रामध्ये पेरणी करायची असते. मग तुम्ही आम्ही जन्माला आलो ते क्षेत्र घेऊन जन्माला आलेले आहोत. तुम्ही आम्ही जन्माला आलोत ना, एक क्षेत्र घेऊन पेरण्याला आलेलो आहोत. तसं पाहिलं तर जमीन ही आपली नाहीच आहे का? जमीन तुमची आमची? आपल्या नावावर जी जमीन असते ते खऱ्या अर्थानं कुणाची आहे? कुणाची आहे? शासनाची. जमीन कुणाची? शासनाची जमीन. वहाला आपणाला दिली किंवा आपल्या ताब्यामध्ये आली तेवढं क्षेत्र आपलं ना, बाकीचं शासनाचं. शासन गायरान कुणाचं? शासनाचं. आपल्या नावात जेवढं आहे तेवढंच आपलं क्षेत्र. पण क्षेत्र हे जे आहे शासनाचं जसं क्षेत्र आहे ना, ते एक भगवंताचं असं मोठं क्षेत्र आहे. मग भगवंताच्या क्षेत्रामध्ये सर्व जीवजंतू आले. सर्व जीवजंतू आले. याच्यावर अनोऱ्यानं एवढे जे जीव आहेत त्याच्यापेक्षाही मोठे, आकाशात न मावणारे एवढे मोठे जीव, एवढी सजीव सृष्टी जी आहे, ते सगळंच्या सगळं क्षेत्र कुणाचं आहे? तर ते भगवंताचं क्षेत्र आहे. मग भगवंताचं क्षेत्र, त्याच्यामध्ये आपणाला प्राप्त झालेलं क्षेत्र. क्षेत्र कशानं बनतं? हे जे आपलं क्षेत्र आहे ना, हे क्षेत्र कशानं बनलं? क्षेत्र हे क्षेत्र उगच्या उग बनलं नाही. देवापासून आपण काही भाग आपल्यासाठी मागून घेतलेला आहे. बरोबर आहे का?
आपल्यासाठी आपण काही भाग त्या क्षेत्रातला मागून घेतलेला आहे, जे की आपल्या मालकीचा झालेला आहे. देऊन टाकलं देवानं. 2 एकर जमीन आपल्याला देऊन टाकली. ही 3.5 हात शरीर हे क्षेत्र आपल्याला देऊन टाकलं प्रत्येकाला. जा घ्या आणि तुम्ही वाही करून पोटभर खा म्हणून देऊन टाकलं. विठ्ठला विठ्ठला. क्षेत्र दिलं. त्याच्यानंतर मधामध्ये जीव चैतन्य घातलं. ईश्वरी अंश. हे क्षेत्र 3.5 हाताचं क्षेत्र, त्याच्यामध्ये जीव चैतन्य घातलं. अर्थार्थी जीव चैतन्याचा आणि त्या क्षेत्राचा कुठलाच संबंध नाही. आहे का संबंध? ह्या क्षेत्राचा आणि त्या जीव चैतन्याचा, या दोघाचा काही संबंध नाही. काही दिवस दोघजण एकत्रित राहण्यासाठी आले, पण आपण मात्र त्यांचा संबंध लावत असतो बरं का. काही गरज नसते हो, याचा संबंध लावण्याची काही गरज नसते. ज्यावेळेस अंतकाल येतो त्यावेळेस हे पंचमहाभूताचं शरीर एका वाटेने निघून जातं, जीव चैतन्य एका वाटेने निघून जातो. ते आपल्यापाशी थांबत नाही आणि आपण त्याच्यासाठी थांबत नाही. ज्याच्या वाटेला त्यानं लागतं, ज्याच्या वाटेनं त्यानं निघून जातं. पण अर्थार्थी आपण त्याचा संबंध लावतो. मला सांगा, एक उदाहरण मी सांगत असतो नेहमीच. एक सासरा, एक जावाई आणि एक मुलगी, 3 जण मिळून असं एका गावाच्या वाटेनं चालायला लागले. गावाला जायसाठी निघाले. 3 जण निघाले. कोण कोण? सासरा, जावाई आणि मुलगी. मुलीचं नाव होतं कासूबाई. इथं कोणी असतं तर माफ करा, गोष्टीतली कासूबाई. 3 जण निघाले. पण निघताना वाटमध्ये भरभक्कम जुंधळ्याचं वावर लागलं. जुंधळ्याचं वावर लागलं. जुंधळ्याचं वावर लागल्याच्या नंतर आता तिघाची बातचीत चालायला. बाबा काय वावर पिकलंय, म्हणजे भरपूर वावर पिकलंय. त्यांचा काही संबंध नव्हता किंवा त्याच्यातली पावशेरभर ज्वारी त्यांना मिळणार नव्हती वावरातली. उगत चलत नसलेला उपद्व्याप डोक्यावर घ्यायचा आणि पळत राहायचं. दोघांचा काही संबंध नव्हता, अर्थार्थी काही संबंध नाही. पण चालता 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 सासरे बुवा बनायला लागले. आबा बाबा बाबा काय वावर पिकलंय. नक्की 2 खंड्या ज्वारी याच्यातली झालीच पाहिजे. सासरे बुवा म्हणतात. जावायनं म्हटलं, मामा किती जरी झालं तरी मी बी शेती केलेला आहो म्हणले. इथं 1 खंडीच्या वर 1 दाना होईना. सासरा म्हणतोय 2 खंड्या, जावाई म्हणतोय 1 खंडी. आता खंडी झाली काय आणि 2 खंड्या झाल्या काय? त्याचा काय अर्थार्थी संबंध होता का त्यांचा? दोघांचा कुठलाच संबंध नाही. पण एवढं करता करता त्यानं म्हणायचं 2 खंडे, यानं म्हणायची 1 खंडी. असं झालं. लागत लागत हातमिटीवर आले सासरे आणि जावाई. वावर कुणाचं? बोलत चला की क्षेत्र कुणाचं? हे क्षेत्र कुणाचं? भगवंताचं क्षेत्र. भांडण जीव चैतन्य पंचमहाभूताचं शरीर. त्यानं मज त्यानं मज, त्यानं मज त्यानं मज. लागलं दोघांचं भांडण. बाबा भांडण लागता लागता हातमिटीवर आलं. आणि जावाई थोडासा, आता जावाई म्हणल्याच्या नंतर वयानं थोडासा कमी, म्हणजे पैलवान असल्यासारखा होता. त्यानं सासऱ्याला टाकलं उतानं आणि बरोबर घोळसायला लागला. त्यानं म्हणायचं 2 खंड्या सासऱ्याने, ह्यानं म्हणायचं 1 खंडी. आता तरी सोडून द्या हो, तिकडलं नाही, आता तरी सोडून द्या. कोण उग या दोघांचा संबंध लावायचा हो? महाराज सासरा खाली लोळायला लागला. कासू म्हणती, या बाबा जाऊ द्या, मना 2 खंड्या, मना 2 खंड्या. खंडीवरच म्हणा की जावयासारखं. खालून म्हातार तेवढं घोळसून घ्यालंय. पण कासू किती पाठ घासू, पण खंडीचा तोटा कसा सोसू म्हटलं. काय अर्थार्थी संबंध होता का दोघाचा?
कुठलाच संबंध दोघाचा नसताना देखील पाठ घासण्या इथपर्यंत आपण निडर बनलेले आहोत. म्हणून आपणाला कुठंतरी आपल्यात सुधारणा या क्षेत्रामध्ये केली पाहिजे. विठ्ठल विचार करत नाही आपण. देवानं दिलं 3.5 हाताचं क्षेत्र, इथंच कर्म पिकवायचं, कर्म पेरायचं, कर्माचं सुख घ्यायचं, कर्माचं दुःख घ्यायचं. दुसरीकडे जाऊन पेरीत बसायचं नाही, इथंच पेरायचं आहे. हे क्षेत्र उगच बनलेलं आहे का आपलं? या क्षेत्रामध्ये काय काय आहे, कशा कशानं बनलंय? पहिलं पंचमहाभूताचं शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत एकत्रित येणंच शक्य नाही. हो, पंचमहाभूत एकत्रित येणं शक्य नाही. दोघांचं जमतच नाही. 5 जणांचं एकमेकाच्या विरुद्ध असतात. पृथ्वी आपाच्या विरुद्ध, आप तेजाच्या विरुद्ध, तेज वायूच्या विरुद्ध आणि वायू आकाशाच्या विरुद्ध. सांगा, मातीचा ढेकळ जर पाण्यात टाकला तर माती इगरते की पाणी घट्ट होतं? बोला की, माती इगरते. दोघाचं जमत नाही. पण न जमणारे पंचमहाभूत परमेश्वराने ह्या क्षेत्रामध्ये आणून दिले आपल्यासाठी. त्या क्षेत्रामध्ये आणून दिले. हो, बरं, इथं पिकवण्यासाठी काय काय लागतं? शेतामध्ये आपण पीक पेरलं, पिकवायसाठी काय काय लागतं? पहिला प्रथम जमीन पाहिजे. पहिला प्रथम काय पाहिजे? जमीन पाहिजे. नुसतं जमिनीतच पेरलं तर जमत नाही. त्याला पाणी पाहिजे. पाणी पाहिजे, त्याला अवकाश पोकळी पाहिजे, त्याला वारा पाहिजे, त्याला सूर्याचा असणारी उष्णता मिळाली पाहिजे. आणि एवढं जर झालं तरच पीक पिकतं, अन्यथा पीक पिकत नाही. एवढ्या एकमेकाच्या विरुद्धचे पंचमहाभूत आणले आणि एका ठिकाणी जमा केले. आणि जमा करून सगळ्याच एक आटून 3.5 हाताचं क्षेत्र बनविलं. आता एवढ्यावर मिटावं का नाही? आता त्यानं काय बनविलं, आपण काय मध्ये पेरलं? बरं का, जे पेरायचं ते पेरलं नाही. त्याच्यासोबत काय काय दिलं भगवंतानी अजून त्या क्षेत्रासोबत? 5 ज्ञानेंद्रिय दिले, 5 कर्मेंद्रिय दिले. या शरीरामध्येच आहेत ना 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. कान, नाक, त्वचा, डोळे, हे जे आहेत ना 5 ज्ञानेंद्रिय. त्याच्यानंतर हात, पाय, कान, हे हात पाय, त्याच्यानंतर आपलं हे गुदस्थ, त्याच्यानंतर उपस्थ, हे जे असणारे वाचा, हे जे पंचमहाभूत आहेत ना, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याच्यासोबत देऊन टाकले. मग कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय भगवंताने आपणाला ज्याच्यासाठी, जे पेरण्यासाठी दिलेले आहे त्याचा उपयोग पेरण्यासाठीच करायचा. ते सोडून दिलं आपण पेरायचं. ते नाही, तेच पेरत बसलो. फळ कशी येतील म्हणतो? येणार नाहीत फळ महाराज. जे पेरावं तेच उगवत असतं. फळ कुठलं येणार? म्हणून हे जे इंद्रिय दिले, इंद्रिय हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. किंवा बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी. सर्व भावे बोल नाही तुझ्या
त्या भगवंताचे उपकार आपणावर आहेत. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. आपण अविश्वासी आहोत महाराज. विश्वास आपण त्यात भगवंतावर ठेवत नाही. आपणाला वाटते त्यानं कुठं बघत बसलाय आपणाला. अरे चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व. किती करू गर्व आता पुढे, दांभे करू भक्ती सोंगे दाऊ जना. आंतरी भावना वेगळाली, त्याला कळत नाही काय आपण कशी भक्ती करतो ते. चित्ताचा तू साक्षी आहे. म्हणून पंचमहाभूताचं 3.5 हाताचं शरीर आपणाला दिलं. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय क्षेत्रामध्ये दिले. त्याच्यानंतर महत्वाचा अवयव दिला अहंकार. हे अहंकाराला टाकून देऊ नका बरं का तुम्ही. काय काय लोक अहंकाराला टाकून देतात. अहंकाराला टाकून द्यायचं नाही. याचा करीन अभिमान. अभिमान करायचा असतो माणसाला. अभिमान यावा, पण कुणाचा यावा अभिमान? आपल्या संप्रदायाचा अभिमान यावा, आपल्या परमार्थाचा अभिमान यावा. एवढंच नाही, स्वतःला अभिमान यावा माणसाला. मी सांगू लागलो बरं का म्हणचाल. माणसाला अभिमान असावा. कोणता? मी देव आहे. कोण आहे? मी देव आहे. याचा अभिमान पाहिजे ना माणसाला. आणि खरंच आपण देव आहोत बरं का. अभिमान मार्गायला काय अडचण आहे मला. यायचा ते अभिमान आपणाला येत नाही. मग नाही ते अभिमान आपणाला बरं का. माझ्यापेक्षा कोणीच मोठा नाही. माझ्या एवढा पैसा कोणाकडेच नाही. माझ्या एवढा श्रीमंत कोणीच नाही. माझ्या एवढा हुशार कोणीच नाही. प्रत्येकाला माझ्यापेक्षा कोणीच नाही असं वाटायला लागतं. आणि तेच पेरीत बसतो आपण या क्षेत्रामध्ये. तेच पेरीत बसतो. आणि त्याची जर पेरणी केली अहंकाराची, सात्विक अहंकाराची पेरणी केली तर सुख, सात्विक अहंकाराची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अहंकाराची पेरणी केली तर दुःख प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला. भयानक एवढंस शरीर दिसतंय 3.5 हाताचं. त्याच्यामध्ये काही 1 किल्ली आहे का सांगा की. कुठं कुठं काय काय देऊन ठेवले की त्या देवांनी बरं का. विचित्र कारभार आहे क्षेत्राचा. मन दिलं, बुद्धी दिली, विचार करण्यासाठी बुद्धी दिली. बुद्धीने विचार काय करावा. उद्या एकादश आहे. बुद्धीने विचार काय करावा. उद्या एकादश आहे. उद्या दिवसभर मला उपवास धरायचा आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. अहो संकल्प विकल्प करण्याचं काम कुणाचं? बुद्धीचं काम. मग त्याच बुद्धीनं जर आपण सत्कार्य रूपी जर बुद्धी वापरली, सत्कार्यात जर बुद्धी वापरली, सद्विवेक बुद्धी जर आपण वापरली, तर ते जर पेरलं तर त्याचं नाव सुख पुढे मिळणार आहे. विठ्ठला बरं तेच बुद्धी आहे. बुद्धी दोन प्रकारची. कोणती? एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. हे 2 बुद्ध्या आपल्याकडे आहेत का? 2 बुद्ध्या प्रत्येकाकडे असतात. एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. महाभारताकडे चला. पांडवांची कशी आहे? सद्बुद्धी आहे. शेवट पांडवांनी काय मागितलं? कृष्ण शिष्टाईला गेले. काय मागितलं? आम्हाला 5 गावे द्या. किती? 5 गावे द्या. त्याच गावामध्ये आम्ही राहू आणि आमचा उदरनिर्वाह भागवत आनंदाने राहू.
ही सद्बुद्धी कुणाकडे? पांडवाकडे. पांडवांनी कोणती बुद्धी पेरली? सद्बुद्धी पेरली. दुर्बुद्धी कौरवांकडे. पाचच गाव काय म्हणता महाराज? सुईच्या शेंड्यावर बसेल एवढी माती आम्ही तुम्हाला देणार नाही. सांगा, पांडव हे कुणाचे भाऊ? कौरवांचे भाऊ. त्यांचा हिस्सा त्यांना न्यायाने मिळावा का नाही? त्यांचा हिस्सा त्यांना न्यायाने मिळावं, पण न्यायाने हिस्सा न देता सुईच्या शेंड्यावर बसेल माती एवढी आम्ही तुम्हाला देणार नाही असं कौरव ज्या वेळेस म्हणतात, कौरवानं पेरली काय? सांगा, या क्षेत्रामध्ये दुर्बुद्धी. पांडवांनी पेरली सद्बुद्धी, कौरवांनी पेरली दुर्बुद्धी. मग सांगा, सुख कुणाला मिळालं? बोलत चला, सुख कुणाला मिळालं? कौरवांना नाही. कौरवांचा निपात झाला आणि पांडवांना सद्बुद्धी वापरल्यामुळं द्वारकेचा राणा पांडवा घरी किंवा पांडवाचा सहंकारी अभिमान बाळगणारा पांडवाचा गुण कृष्ण परमात्मा सख्खा जोडला. याचं कारण म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये असलेली बुद्धी आहे, त्या सद्बुद्धीचा जर आपण या क्षेत्रामध्ये पेरणी केली तर त्याचं नाव सुख, आणि त्याच क्षेत्रामध्ये दुर्बुद्धीची पेरणी केली तर दुःख. आता एवढ्या यानं नटलेली आणखीन काही या क्षेत्रामध्ये भरपूर आहे बर का. 1, 3, 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी 36 तत्वाचा. मग आपण पर्यायानं देव जर झालो तर आपण किती तत्वाचे? 36 तत्वाचे ना. देव 36 तत्वाचा, तसं आपणही 36 तत्वाचे. 36 तत्वाचा मूळ हरी म्हणून आपणही 36 तत्वाचे, पण आपण त्याला ओळखत नसल्यामुळं एकही तत्व आपल्याला कळत नाही. तो भाग वेगळा. विठाला विठाला. अनेक प्रकाराने तत्वाने युक्त असणार क्षेत्र आपल्याला भगवंताने देऊन टाकलं, पण आपण त्याच्यात योग्य ते पेरणी करत नाही. आणि योग्य ते पेरणी न केल्यामुळं आपणाला पूर्णपणे सुखाचेच असणारे भोग भोगायला मिळत नाहीत. खरं सांगा, आपल्याला जास्तीत जास्त सुखाचे भोग भोगायला मिळतात की दुःखाचे भोग भोगायला मिळतात? आयुष्याची गणना करा. तुमचं आमचं आयुष्य आता कुठपर्यंत आलेलं आहे? एक एक दिवस मोजा. ज्या वेळेस आईच्या उदरात राहिलेले आहोत त्या दिवसापासूनचे दिवस मापा. प्रत्येक दिवस. मला एक सांगायचंय, आपल्या आयुष्यात आलेले सुखाचे दिवस जास्त की दुःखाचे दिवस जास्त? दुःखाचे दिवस. अरे मागताच कुठलं सुख? इथं सुखच नाही. ऊर्ध्व मूलाधस्यागम अश्वथम प्रावरव्यम. अरे इथं नाहीच ना. या फुलना तुरंबिता. अरे याच्याकडे काहीच नाही. आणि याचा मोह आपणाला जर जळला, याचा मोह जर आपणाला जळला तर कुठलं सुख प्राप्त होईल महाराज? म्हणून आपल्या जीवनाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त आपण दुःख भोगत आलेले आहोत. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःख मोड. विश्राम
रात्रंदिवस तळमळ माझी लागले ओढा शरण जाऊ कवनामी शरण जाऊ रसी जयला निर्माण विठोबाचा धरण लागो त्याच चरणी लक्ष लागोगा संसार दुःख मूळ रहू रात्र दिवस राम क्रोधान पाठी लागले संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ आयुष्याच्या दिवसाची गणना केली तर जास्तीत जास्त दुःख आपण भोगत आलेले आहोत म्हणून आपणाला आपलं प्रारब्धही सुख देत नाही क्रियमानही सुख देत नाही आणि संचितही सुख देत नाही आहे का प्रारब्धापासून सुख आपल्याला प्रारब्धातही सुख आपल्या आपण साठवलं नाही क्रियमानातही आपल्याला सुख मिळत नाही आणि संचितातही आपल्याला सुखाचे भोग आपण साठवून ठेवलेले नाही आपण कम्प्लिटली प्रारब्ध तरी मानतो का प्रारब्ध जर मानित असतो तरी खटाटोप कशाला केला असतो आहे ते प्रारब्धामध्ये होणारच असं ठरवलं असतं ना आपण आणि खरंच आहे प्रारब्धातले भोग कुणालाच भोगल्या वाचून सुटत नाही कर्म माणसानं करावं कर्म मार्ग अतिशय श्रेष्ठ आहे पण कर्म मार्गाचे फल अपेक्षा करून कर्म करणं म्हणजे दुःख आपल्या अंगणात बोलून घेतल्यासारखं आहे विठाला विठा
कर्म केलं, कर्माच्या फलाची अपेक्षा न करता जे कर्म केलं जातं त्याचं दुःख माणसाला होत नाही. आणि त्याच्यासाठी तर भगवद्गीता पूर्ण झालेली आहे ना. अर्जुन असताना रथामध्ये बोलायला लागला कृष्ण परमात्म्याला, देवा आता मी युद्ध करणार नाही, हे माझे आते गोते नाते मामे काके माझे गुरु सुजन सोयरे आहेत, यांना मी मारावं, त्यांच्या रक्ताने भिजलेली पृथ्वी तिथं मी राज्य भोगावेत, हे माझ्यानं शक्य नाही. रथावरून पदच्युत व्हायला लागला. कोण? अर्जुन पदच्युत होतोय. त्यावेळेस भगवंतांनी त्यांना एकच उपदेश केला, अर्जुना हे एवढे जरी तुझ्या हाताने मेले तरी मी मारणार आहे. या कर्माचा अहंकार तुला जर आला आणि तू फलापेक्षा जर केलास तर तुला दुःख आहे. जिथं कर्माचा अहंकार नाही, जिथं फल अपेक्षा नाही, तिथं दुःख कुठलं येईल हो? दुःख येणारच नाही. आपल्याला सहज दुःख होऊन जातं. आपण शेती पेरतो, शेती पेरल्यानंतर कणस मोठे मोठे येतात, असं निसवतं मोठं कणीस, पण निसवल्याबरोबर सगळं हिशाळ्या निघून जातं. दुःख केव्हा होतं? मला खंडीभर ज्वारी होईल याची अपेक्षा केली, ते होत नसले तर काय होतं? दुःख होतं. फलाची अपेक्षा न करता जे कर्म केलं जातं तेच कर्म आपल्या संचितामध्ये पडतं आणि तेच खरं सुख देणारं आपल्याला ठरतं. म्हणून माणसानं प्रारब्ध कम्प्लिटली मानलं पाहिजे. प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय सुटत नाही. असलं प्रारब्धात तर आपल्याला मिळणारच. दोन मित्र, एक प्रारब्धवादी एक प्रयत्नवादी, दोघ जण फिरत 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 गेले, फिरत फिरत गेले. आता फिरत फिरत पूर्ण दिवस त्यांनी काहीच खाल्लं नाही, खायला काही मिळालं नाही. पण डोंगरामध्येच दोघांचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर काही मिळणार काही नाही. मग एक भगवान शंकराचं जीर्ण मंदिर असणार तिथं मिळालं आणि त्या मंदिरामध्ये बाहेर दोघ जणी झोपावून विचार केला आणि तिथं आराम करायला लागले. पण आराम करताना दोघाला एवढी भूक लागलेली होती, काय खावं हे समजत नाही गेलं. खायला तर काहीच मिळत नव्हतं. पण तो प्रयत्नवादी म्हणायला लागला, अरे आपण काहीतरी हातपाय हलवूया ना, भूक लागलेली आहे, हातपाय हलविल्याशिवाय खायला कसं मिळेल? काहीतरी आपल्याला फिरलं पाहिजे, काहीतरी हे केलं पाहिजे, चल आपण जाऊया आणि काहीतरी प्रयत्न कर. त्यानं सांगितलं, अरे बाबा प्रयत्न करून काय उपयोग आहे? किती जरी प्रयत्न केला, आपल्या नशिबात जर अन्न नसेल तर आजची एकादशी आपल्याला धरावीच लागणारी 100% ठरली. पण प्रयत्नवादी काही गुपचूप बसलाच नाही. त्याने इकडे फिर, इथं काही खायला मिळते का, तिथं काही खायला मिळते का, हे सारखा फिरत राहिला. पण फिरता फिरता मंदिरामध्ये गेला. त्या पिंडीवर जाऊन पाहिलं तर भाताचे मुदके असणारे तिथं होते. भाताचे मुदके, किर्र अंधार होता, अमावस्येचा अंधार. भाताचे मुदके होते. एका राजानं पूजा केलेली होती, तिथं पूजा केलेली होती. आणि पूजा करताना त्यानं त्या भाताच्या मुदक्यामध्ये एक एक हिरा घातला. असे 11 भाताचे मुदके करून ते हिरे त्या भाताच्या मुदक्यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीला वाहिले. मग हा प्रयत्नवादी तिथे गेला. त्यानं ते भाताचे मुदके हातात घेतले. पहा म्हणे, प्रयत्न केल्याच्या नंतर काहीतरी मिळतंय याचा त्याला गर्व आला. त्यानं भात खायचा, पण आत त्याला खडे लागायला लागले. त्याला वाटले खडेच आहेत. त्यानं काय करायचं, ते खडा घ्यायचा, आपण भात खायचा आणि ते जे प्रारब्धवादी होता ना त्याला तो खडा फेकून मारायचा. त्यानं विचार केला, हा मुद्दाम खडे मला मारतोय, याचा बदला मी उद्या घेणार. त्यानं खडे होते का, ते हिरे होते. त्यानं खडा मारायचा, ह्यानं खडा खिशामध्ये टाकायचा, उद्या याचा बदला घेणार आणि एवढेच खडे ह्याला मारणार. त्यानं 11ला 11 खडे मारले. त्यानं 11 खडे खिशामध्ये टाकले आणि 11 खडे खिशामध्ये टाकल्याच्या नंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यावर प्रयत्नवादी म्हणायला लागला, पहा तू निश्चित पडलास, मी गेलो प्रयत्न केला, मला भात खायला मिळाला, मला भात खायला मिळाला. मग त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि असं बाहेर काढून पाहिलं तर काय, 11 हिरे हातामध्ये. आता भाताची किंमत जास्त, रात्रभर उपास केला तर अडचण नाही, एवढे जर हिरे मिळेल तर आपण 2-2 महिने उपास धरता. एक जर सोन्याचा दागिना बाईला मिळाला तर बाई 4 दिवस जेवत नाही.
ते तर 11 हिरे होते महाराज. ते 11 हिरे त्याने काढले आणि हातामध्ये पाहिले. तो प्रयत्नवादी म्हणाला मी भात खाला. ह्याला म्हणला अरे भाताची किंमत काय, मी प्रारब्धवादी आहे ना, माझ्या प्रारब्धामध्ये हिरे होते, हिरे 11 हिरे माझ्या प्रारब्धामध्ये होते म्हणून ते मला मिळाले. म्हणजे ज्याच्या जे प्रारब्धामध्ये आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बघा. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करीशी वाया, भज म्हणा पंढरी राया. पुढं प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, का सोस करीशी वाया, भज म्हणा पंढरी राया. प्रारब्धाशिवाय काय आपल्याला पुष्कळ वाटतंय म्हणजे सगळ्या भारतामध्ये कीर्ती व्हावी, सगळ्यांनी म्हणावं आबा बाबा काय मोठा आहे काय मोठा आहे. का होत नाही कीर्ती, प्रारब्ध नाही आपलं. चाय विकणारे मोदी साहेब कुठं कीर्ती गेली आज. अहो देशात नाही दिगंतराला कीर्ती गेली, प्रारब्ध आहे त्यांचं ते. म्हणून जे प्रारब्धामध्ये आहे ते आपल्याला भोगावं लागणार. पण आपल्या जीवनात असं असतं आपलं प्रारब्धही ठीक नाही, आपलं संचितही ठीक नाही आणि आपलं आता चाललेलं क्रियमानही ठीक नाही. क्रियमानामध्ये कशानं ठीक राहील, आपण सत्कर्म केले तर सत्कर्माचं सुख आपल्याला क्रियमानानं मिळेल ना. आपण आयुष्यामध्ये कुठलं सत्कर्म करत नाही मग कुठलं सुखाची अपेक्षा आपण करायची. दुःखच आपल्याला पाठीमागे येणार. प्रारब्धामध्ये आपल्या टाकलेलं, प्रारब्धामध्ये पुढे घेऊन आलेलं आपण, पुढं काय घेऊन आलो, संचितातले भोग भोगायला प्रारब्ध घेऊन आपण आलेले आहोत. केले कर्म झाले त्याची भोग आले, तेच कर्म घेऊन आलोत आपण संचितातले. प्रारब्ध पुढं आहे, भोगायचं आहे. संचितात काही चांगलं साठलंय का आपल्या संचितात, पोत्यात भरून ठेवलेलं. काय काय केलेलं पोत्यात भरून ठेवलंय महाराज ते काय माहिती. पण ते दुःख देणारं सगळं प्रारब्ध आपलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आदी अंत मध्यानी सर्वत्र दुःखच दुःख पाहायला मिळतं, सुखाचा विचार कुठंच नाही. विठ्ठल विठ्ठल. पण हे 3.5 हाताचं शरीर क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे ना, हे चांगलं पीक पिकवण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने चांगली पेरणी करावी, त्याला म्हणायचं क्षेत्र. एवढं क्षेत्र आपल्याला मिळालं. आता क्षेत्रज्ञ जाणणारा म्हणजे भगवान आहे त्यांना. हे सगळं जे आपले कर्म जाणतो ना, भगवान जाणत असतो आपले कर्म. क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ म्हणजे मालक आणि क्षेत्र म्हणजे नौकर. आता आपण शासनाचे नौकरच ना. जमीन आपल्याला वाहायला दिली, त्याचं शेत आपण व्हायचं आणि शेत चारा नेऊन त्याला द्यायचं. आता नाही, आता देणं घेणं बुडालं सरकारचं. यथा राजा तथा प्रजा. पूर्वीच्या काळामध्ये मानावर दगड देऊन उभा करीत होते म्हणे शेत सारा भरण्यासाठी. हो का, मानावर दगड देऊन उभा करायचे म्हणून. ते शेत सारा वसूल करायला आले की गावातले लोक पण पळून जायचे म्हणून बाहेर. इतकी अवघड परिस्थिती होती. तो शेत सारा शासनाचा भरला पाहिजे, शासनाचं देयक आपण दिलं पाहिजे, शासनाच्या जमिनीचा योग्य विल्हेवाट आपण लावली पाहिजे. हे काम आपलं असतं. देवाच्या जमिनीची विल्हेवाट आपण लावत नाही, तो क्षेत्रज्ञ आपल्याला पाहणार आहे. आता क्षेत्रज्ञ वेगळा आणि क्षेत्रज्ञानी वेगळे. हो का, क्षेत्रज्ञानी वेगळे, या क्षेत्राला जाणणारे वेगळे. क्षेत्रज्ञ देव, देवाचं क्षेत्र तद्वत असणार देव क्षेत्रज्ञ, त्याचं क्षेत्र आपण आणलं. पण त्याला जाणणारे संत महात्मे आहेत. संत महात्मे, संतही प्रारब्ध घेऊन येतात. संताला काय प्रारब्ध नसतं का? तेही प्रारब्ध घेऊन येतात, तेही क्रेमान घेऊन येतात, तेही संचित घेऊन येतात. ते देखील घेऊन येतात. संचित प्रारब्ध क्रेमान तेही घेऊन येतात. पण घेऊन आल्याच्या नंतर संताकडे काय असतं महाराज? संताची विभूती कशी असते? चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापवीन, हे सर्वाये सदा सज्जन सोयीरे होतो.
काय त्यांचे गुणवर्णन करावं संत महात्म्यांचे. अहो त्यांच्या अंतःकरणामध्ये कधी दुर्बुद्धी आलेली आहे का? संतांच्या कधीच दुर्बुद्धी आलेली नाही. एक महात्मा नदीच्या किनारी जाऊन थांबला, नदीच्या किनारी जाऊन थांबला, पण थांबता थांबता पाण्याच्या ओघामध्ये एक इंचू असताना वाहत वाहत यायला लागला. इंचू वाहत वाहत यायला लागला. महात्म्यानं त्या इंचाकडे पाहिलं, अरे एक जीव मरतो, त्याला वाचवलं पाहिजे. कुणाला वाटलं? महात्म्याला वाटलं. महात्म्याला हळूच इंचाच्या खाली हात घातला आणि इंचाला बाहेर काढलं. इंचाला हातात धरल्याबरोबर इंचानं काही गुदगुल्या कमी केली असतील का? महात्म्याला इंचू चावला, महात्म्याला इंचू बाहेर असं टाकल्याबरोबर आणखी पाण्यामध्ये पडला. पुन्हा त्या महात्म्याने इंचाच्या खालून हात घातला, इंचाला वर काढलं. इंचू चावतोय, महात्मा वर काढतोय, इंचू चावतोय, महात्मा वर काढतोय. एक ग्रस्त गेले, अहो महाराज तुम्हाला काही समजतं का नाही म्हणे. काय झालं बाबा? अहो तो विंचू आहे, तो काही त्यांचा स्वभाव सोडेल का? मला माहिती आहे, इंचू आपला स्वभाव कधीच सोडत नाही. आणि खरंच इंच कधीच आपला स्वभाव सोडत नाही. हो, इंच कधी आपला स्वभाव सोडतात का? इच्छासारखे काय असतात बरं का, स्वभाव कधी सोडत नाही. आणि स्वभावाला औषध नसतं. महात्म्यानं सांगितलं तो त्यांचा स्वभाव सोडत नाही ना. माझा स्वभाव काय आहे? त्यांना वाचवणं, हे माझा स्वभाव आहे. त्यानं किती वेळेस चावू द्या, मी त्याला वाचवल्याशिवाय राहत नाही, हा माझा स्वभाव आहे. महात्म्याने उत्तर दिलं, विठाला त्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये कधीच दुर्बुद्धी आलेली नाही. तुकोबारायांकडे त्यांना त्यांच्या धैर्यावरून ढाळण करण्यासाठी, धैर्य क्षालन करण्यासाठी एक रूपवती स्त्री पाठवली. एक रूपवती स्त्री पाठवली तुकोबारायांकडे. तुकोबाराय म्हणायला लागले, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नो देशे. तुकोबारायांचे उत्तर आहेत. कधी दुर्बुद्धी त्यांच्या मनामध्ये आली का? एकांतामध्ये राहोत, लोकांतामध्ये राहोत, जनामध्ये राहोत, कुठेही राहो, महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये कधी दुर्बुद्धी येत नाही. काय असते? सद्बुद्धी असते. आणि जिथं सद्बुद्धी असते त्याची पेरणी काय होते? पेरणी काय होते? सद्बुद्धीची पेरणी होते ना. मग त्यांनी पेरली सद्बुद्धी, त्यांना दुःख कुठलं होईल? दुःख त्यांच्या दुःख कैसे नये स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी येत अशी. म्हणून महात्म्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख झालेलं आपल्याला दिसतं, झालेलं आपल्याला अंबरीशी कारणे जन्म 10 घेत. अंबरीशीसाठी जन्म घेतले महाराज, पण अंबरीशीला त्या प्रारब्धाचा असणारं वारं लागू दिलं नाही. याच्यावर संत महात्म्यांनी पेरलेलं असतं सुख. त्यांच्या संचितामध्ये साठवलं जातं सुख, सद्बुद्धी साठवली जाते, चांगलं कार्य साठवलं जातं. परिणाम त्यांना असणारं पुढं दुःख असणारं आयुष्यामध्ये येत नाही आणि आलेल्या दुःखाला ते मानत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही प्रारब्ध भोगलेले आहोत, संचित संचित नाही.
संचित नाही जा. म्हणून भक्ताच्या वाटला जरी क्रियमान भोग आले, प्रारब्ध भोग आले, संचित भोग आले, तरी ते भोग भोगतात, पण त्यांना दुःखही नसतं आणि सुखही नसतं. सुख दुःखा विरहित ज्यांचं जीवन झालेलं आहे त्यांना संत म्हणत जावं. ते जन्माला येतात. कसे जन्माला येतात तर ते एक असणार, जसं सूर्य उगवण्याच्या अगोदर किरण ज्याप्रमाणे अगोदर जन्माला बाहेर येतात, सूर्य अगोदर का किरण अगोदर? किरण अगोदर. तसं ज्ञान त्यांचं पुढे येतं आणि पाठीमागं महात्मे येतात. म्हणून ज्ञानाची मूर्ती असल्यामुळं तिथं कसल्याच प्रकारचं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये राहत नाही. प्रारब्ध हे सुखच देतं त्यांना, क्रियमानही सुखच देतं, संचितही असणारं सुखच देतं. याचं कारण काय? त्याच्यामध्ये आपल्यामध्ये, महात्म्यामध्ये आपल्यामध्ये एकच फरक आहे. आपण देव झालेले नसतो आणि महात्मे देव झालेले असतात. अवघा देवची झाला पाही, भरोनिया अंतर्बाही, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून त्यांनी असणारं देव स्वतःला मानलेलं असतं. त्यांच्या या पंचमहाभूतातील शरीरातील जे तत्व आहे, प्रत्येक तत्वाचा त्यांनी असा विचार केलेला असतो, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, ते वेगळे, मी वेगळे, शरीर वेगळं, शरीर वेगळं, शरीर जाणारच हे त्यांना माहिती असतं. आपण जाणारच म्हणतो, पण कधी जायचं हे आपल्याला माहिती नसतं आणि आपलंच असतं म्हणून मानतो, आपलं आहे म्हणून मानतो आणि त्याच्यामुळे दुःख होतं. आपली प्रिय वस्तू आपल्यापासून दूर गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख होतं का नाही? आपली प्रिय वस्तू आपल्यापासून दूर गेली तर आपल्याला दुःख होतं, पण महात्म्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसतं. पार्था जयाची एक ठाई, वैषम्याची वार्ता नाही. महात्म्याचं वर्णन आहे बरं का, वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. कसं? रिपू मित्र, शत्रू असो किंवा मित्र असो, दोघांसोबत सारखंच जो वर्तन करतो त्यांना महात्मा म्हणायचं. तिथं दिव्याचं उदाहरण दिलं. घरीच्या उजेडू करावा का पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. ना तरी इक्षू दंडू, पाळतिया गोडू, गाळतिया कडू, नोहे जीवी. ऊस 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 ज्यानं पाणी दिलं त्या ऊसाला, पाणी दिलं त्या ऊसाला, त्याला लागला गोड, आणि चरक्यामध्ये घालून चर 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 त्याला फोडून रस बाहेर काढला, त्याला लागलं कडू. आज झालंय का? कधीच झालं नाही. म्हणून महात्म्याचं जर वर्णन केलं, महात्म्याचं जर जीवन पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये कधी कुणाचा द्वेष केला नाही, कधी कुणाचं मत्सर केला नाही, कधी कुणाचा वाईट असं त्या महात्म्याने चितलं नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करून ये वच निर्ममो निरहंकार सम दुःख सुखम धीरम. एकच महात्म्य असणारे त्या ठिकाणी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो भगवान पाहत असतात. त्या अर्थी जनीवनी अवघा देव कल्पनेचा पुसावा ठाव. कल्पना मानतात, हे जग झालंच नाही त्यांच्या ठिकाणी. बरं का, जग झालंच नाही, हे नाहीच आहे. येसा ते आलिया वळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू वाया जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जलवत वाया जाईल रया. आभराची सावली वाया जाईल रया. हे सगळं जाणार आहे, नाशवंत आहे, माहिती असतं त्या महात्म्यांना. म्हणून त्यांचं कसं आहे, एकच असतं जीवन असतं की त्यांनी सगळ्यामध्ये देव पाहिलेला असतो. नाही नाही, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. ह्या स्थितीवर प्राप्त गेल्यामुळं, हे स्थिती त्यांना प्राप्त झाल्यामुळं अवघा देवची झाला पायी आणि भरोनिया अंतर्बाही. विठाला विठाला
मग आता त्यांना काय हो, ते देहावरच नाही, तुकोबाराय मेहुण्यासोबत जेवायसाठी बसले, जेवण करतात, भोजन करतात, मटक्या मारू मारू तुकोबाराय जेवण करायला लागले. पण मेहुणा चाकत माकत जेवत होता. जिजाबाईंना वाटलं भाऊ का जेवत नाही. जिजाबाईनं जेवताना पाहिलं तर त्या भाजीमध्ये मीठच नाही, मीठच नाही. तुकोबारायावर भडकल्या माता आणि म्हणतात, अहो तुम्हाला काही समजतं का नाही, एवढं मीठ कमी आहे भाजीमध्ये. तुकोबारायानं सांगितलं, काय खातो आम्ही, कासया सांगा ते, काय माहिती आहे म्हणले आम्हाला. या वरतीवर गेलेले महात्मे महाराज, मग आता तिथं सत्व रज तम 3 प्रकारच्या बाधा राहतात माणसाला. काही सात्विक बाधेचे लोक राहतात, काही राजस बाधेचे राहतात, काही तमोगुणी बाधेचे लोक राहतात. प्रत्येक असणाऱ्या प्रत्येकाची बाधा तमोगुणी, सत्वगुणी, रजोगुणी या 3 प्रकारचे लोक राहतात. महात्मे 3 प्रकाराने वागत असतात. त्यांनी काही खात नाहीत काय? महात्मेही जेवण करतात, महात्मेही भजन करतात, महात्मे बी स्वैर वर्तल्यासारखे दिसतात. तुम्ही असं समजू नका महात्मे उगच जागेवर बसतात म्हणून. ओळखतो, आपल्याला ओळखू येत नाही. निवृत्ती महाराज आपल्याला माहिती आहे, सगळे लोक सांगतात निवृत्ती महाराज स्वैर वागणं, कारण महात्मे होते ते. त्याच्यामुळे त्याला तमोगुणाची बाधा झाली का? तमोगुणाची बाधा नाही, सत्वगुणाची बाधा नाही, रजोगुणाची बाधा नाही. सत्व रज तम बाधा आणि नोहे हरिभक्ताशी कदा किंवा भक्ताची या काजा असा एक पाठ आहे. हरिभक्ताची या काजा किंवा कदा, कधीच महात्म्याला बाधा होत नाही. म्हणून सत्वात जे म्हणजे सत्वगुण आहे, सत्वगुणानं वागलं त्याचा परिणाम जीवाला सुख, रजोगुणानं वागलं तर त्याचा असणारं देवादिकाचं आश्रयस्थान, इंद्रादिक देवाचे भोग, आणि तमोगुणानं जर वागलं तर राक्षसी दुःख आपल्याला मिळतं. पण महात्म्याला मात्र कसं जरी वागलं जीवनामध्ये तरी त्यांना सुख दुःखाच्या विरहित असल्यामुळं कुठलंच दुःख मिळत नाही. कारण अवघा देवची झाला पाही, भरोनिया अंतर्वाही विठाला विठा. तुकोबाराय शेवट म्हणायला लागले, माणसाला दुःख जे होतं ते दुःख कुठं होतं? भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये दुःख आहे, अभेदामध्ये दुःख नाही. अहो जिथं भेदच नाही तिथं दुःख कशाचं आहे? कल्पित भेद आहे. आपल्या अंतःकरणामधले अनेक प्रकारचे भेद असतात. ज्यावेळेस भेद आपले बाहेर काढतो आपण, भेदात जाऊन भगवंताला जर पाहिलं तर तो भेदाच्या आरशामध्ये भगवान दिसत नाही. भेद विरहित आरसा जर जवळ आपण घेतला तर मग मात्र तो भगवान आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भेद विरहित आरसा तो आपण जवळ घ्यायला पाहिजे. आणि ते जर भेद रूप विरहित आरसा घेतला तर तुकोबाराय म्हणायला लागले, देवभक्तपणा,
सांगता शेवटी बाबा महात्म्यांचं जे असणार प्रारब्ध आहे, क्रियमान आहे, संचित आहे, हे जे महात्म्याला बाधा आणत नाही ना, याचं कारण एकच आहे, देव भक्त. पण देव आणि भक्त दोन्ही काय असतात? एकच रूप असतात. प्रत्येक जणच भगवंताचे रूप आहोत आपण. आपल्याला त्याचं ज्ञात नाही, आपल्याला त्याचं ज्ञान नाही, पण महात्म्यांना माहिती आहे आम्ही देवच आहोत, देव होऊन आम्ही या ठिकाणी आलेले आहोत, हे त्यांना माहीत असल्यामुळं त्या दोघांमध्ये भिन्नता राहतच नाही. आणि जिथं भिन्नता नाही तिथं एकरूपता येते. भिन्नता जिथं राहत नाही त्यांना काय येते? एकरूपता येते. आणि जिथं परमात्म्याशी एकरूपता येत असते ना, परमात्म्याशी एकरूपता आल्याच्या नंतर काय होतं? हे सगळं जे महिमंडळ आहे, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीची
तो परमात्मा त्या स्थितीला असल्यामुळं हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत हे त्याच्यापासून झालेले असल्यामुळं ह्या महात्म्यांचं, संतांचं आणि पांडुरंगाचं, भगवंताची भिन्नता नसल्यामुळं त्यांचं काय झालं, हे सगळे असणारे त्यांच्या जवळ आले आणि पंचमहाभूत स्थित 3.5 हाताचं शरीर त्यांनी स्वतः जीव चैतन्य मिळून अधिक पंचमहाभूत या सगळ्यांचा समुदाय एकत्रित मिळविला. पुन्हा महात्म्यांनी, तुकोबारायांनी सगळे एका जागी मिळवलं आणि मिळवलं म्हणून तरी पंचमहाभूत शरीर घेऊन आतापर्यंत कोणी वैकुंठाला गेलेला आहे. तुका गेला वैकुंठाला कसा, सदेह पंचमहाभूत घेऊन गेला. कसं, अहो आपणाला पंचमहाभूत सोडून देतात, पण पंचमहाभूतानं तुकोबारायांची शरणागती पत्करली. लक्षात ठेवा, काय शरणागती पत्करली. शरण पंचमहाभूत तुकोबारायांना गेले, त्यांनी त्यांना सोडलंच नाही, कारण ते देव झालेले होते. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. मग देव असल्यामुळे तुकोबारायांना अधिक संतांना पंचमहाभूत कधीच सोडत नाहीत आणि ते त्यांच्या सोबत जात असतात, त्यांच्या स्थितीमध्ये लय पावत असतात. म्हणून तो देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहि. आणि कुठं भरोनिया अंतरबाई, अंतरामध्ये देव, बाहेर देव, डोळे झाकले तरी देव, महाराज देव. भगवान अर्जुन झोपेमध्ये होते, भगवान असणारे तिथे येतात नारदजींना घेऊन, तर प्रत्येक रोमामधून असणारा उच्चार यायला लागला. झोपेमध्ये असताना श्रीकृष्ण 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 एका रोमावाटी आवाज यायला लागला. कशासाठी, देवभक्त पण भरोनिया अंतरबाहिनी, अंतरामध्ये आणि बाहेर भरलेले असल्यामुळं त्यांचे जे प्रारब्ध आहेत, क्रियमान आहेत, संचित आहेत, ते भोग त्यांना बाधा आणत नाहीत. सत्वरस्तमाधिक जे विकार आहेत ते बाधा आणत नाहीत, ते देवरूप असतात. म्हणून प्रत्येकाने या 3.5 हाताच्या क्षेत्राचा विचार करायचा. या 3.5 हाताच्या क्षेत्रामध्ये काय पेरायचं याचा विचार करायचा आणि पेरताना पेरणी चांगली केली, वाही जर चांगली केली, उघड्यावर मारणावर पेरलं तर काही येते का महाराज, उघड्यावर दाणे टाकले तर ते असणारं घेऊन जावं लागतं. बियाणं तिथं पेरावं लागतं, भक्तीचा पाऊस पडावा लागतो, भक्तीचा वापसा व्हावा लागतो, पाऊस पडावा लागतो आणि सुक्षेत्रामध्ये असणारे अतिशय उत्कृष्ट असणारं धान्य मिळतं. तसं धान्य आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून वागताना फक्त एकच भगवंताकडे बघायचं, बाकी काही मागण्या गौण आहेत आणि काही मुख्य आहेत. एकच मागणी मुख्य असणारी परमार्थामध्ये ठरते. कोणती, दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायणा, हेच भगवंताकडे मागायचं आणि जीवन आपल्याला कृतार्थ करून घ्यायचं. ज्ञानेश्वर नारायण
मनाय सोनाय मनाय सोनाय नारायण प्रेमारती गोविंदा प्रेमानंद धन्य धन्य ते लोचना ते करतिया जय देव जय पार्वती देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा जय